प्रेग्नन्सीमध्ये आपले मूड स्विंग्स खूप बदलत असतात कारण का त्या बरोबर. महिलेला पुढचं टेन्शन असतं. सध्या ती काही फेस करते त्याचं पूर्णपणे टेन्शन असतं. सो कुठेतरी हे मूड स्विंग कंट्रोल करण्यासाठी याची काही मदत होते का? नक्कीच होते. कारण जेव्हा अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होते, त्यावेळेला ॲटोमॅटिकली मूड खूप छान बनतात. उदाहरणार्थ जेव्हा म्युझिक्स ऐकायचे असतात, तर हे म्युझिक्स ऐकते तेव्हा काय होतं, की म्युझिक्स काय तरंग आहेत, फ्रिक्वेन्सीज आहेत हं, आणि हं. या फ्रिक्वेन्सी जेव्हा कानाच्या माध्यमातून ब्रेनपर्यंत पोहोचतात, ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात आणि ॲटोमॅटिकली आईकडची प्रसन्नता वाढते. आई पीस आणि स्टॅबिलिटीकडे जाते. सो म्युझिकसारखी ॲक्टिव्हिटीज असेल किंवा तिच्या हॉबीज जसं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी काही क्रिएटिव्ह टास्क करायला सांगितले जातात. जेव्हा ती क्रिएटिव्हिटीज करते, तेव्हासुद्धा तिच्यातला हॅपी हॉर्मोन्स वाढतात आणि त्यामुळे तिला हॅपीनेस वाढायला मदत होते. सो अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट होणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर जसं की व्हिज्युअलायझेशनसारखा पार्ट आहे, ज्यामध्ये आई स्वतःच्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळाला अगदी पायाच्या नखांपासून डोक्यांपर्यंत डोक्याच्या केसांपर्यंत ती व्हिज्युअलाइज करते, ती इमॅजिन करते, त्या बाळाच्या डेव्हलपमेंटला पाहते आहे. सो ह्या ज्या गोष्टी पाहत असते, त्या गोष्टी तिला आनंद देणाऱ्या असतात. कारण इनडायरेक्टली ती त्या बाळाला पाहत असते आणि बाळाबरोबरचं कनेक्शन्स तिला ते फील होतात. किंबहुना त्या काळात आईसोबत म्हणजे बाळाच्या मूव्हमेंट आईला त्या जाणवायला लागतात. तो बॉन्ड जाणवायला लागतो आणि त्याचा खूप चांगला परिणाम आईवरती आणि आईमुळे बाळावरती झालेला आपल्याला बघायला मिळतो. ओके. आता आई हॅपी राहावी म्हणून एवढं सगळं होतं. पण आईचे जे इमोशन्स असतात, ते खरंच बाळाला आतमध्ये कळतात, की आपल्या नक्कीच आईचा मूड कळतात. कसा आहे? नक्कीच कळतात. एक छोटासा व्हिडिओ आहे इंटरनॅशनली तो पब्लिश झालेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं गेलेलं आहे, की जेव्हा सोनोग्राफी चाललेली असते आणि ते सोनोग्राफी करत असताना पती-पत्नींमध्ये वादविवाद होतात. हं. काही मोठे आवाज होतात. एकमेकांवरती ते ओरडल्याचा आवाज असतो आणि जेव्हा ते ओरडलं जातं, त्यावेळेला पटकन ते बाळ युटरसमध्ये जंप केलेलं दाखवलेलं आहे. म्हणजे तिथे ते क्लिअरली इंडिकेट होत आहे. सो आई जर का अशा पद्धतीनं या गोष्टींना फेस करत असेल, कारण बहुधा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो, की घराघरामध्ये सासू-सुनेची भांडणं आहेत किंवा तो सपोर्ट जो स्त्रीला त्या अवस्थेमध्ये हवा, तो सपोर्ट बरेचदा मिळत नाही, तो पतीकडून मिळत नसेल. मग अशा या इन्सिडेंट्सचा परिणाम हा डायरेक्टली त्या बाळावरती होत असतो. त्यामुळे आत्तापर्यंत मला वाटतं की बरेचदा जे मेल पार्टनर्स आहेत, पती आहेत, त्यांना याचा अवेअरनेस नाही आहे किंवा सासू-सासऱ्यांना त्याचा अवेअरनेस नाही आहे आणि अवेअरनेस नसल्यामुळे ज्या काळात खरं तर तिला जपलं पाहिजे, तिला आनंद दिला पाहिजे, तिला ऊर्जा दिली पाहिजे, त्याच काळात कुठेतरी आपण तिला दुःखी बनवण्याचं काम किंवा तिला कुठेतरी स्ट्रेस निर्माण करण्याचं काम करतो. सो खऱ्या अर्थानं त्या स्त्रीला आपण त्रास देत नाही आहे, इनडायरेक्टली त्या गर्भात बाळाला. वाढणाऱ्या बाळाला त्रास देतो आहे. सो जे सासू-सासरे म्हणतात ना, की आमच्या वंशाचा दिवा येतोय. सो तुमच्या वंशाचा दिवा जर का चांगला यायचा असेल ना, तर पहिल्यांदा तुमच्या सुनेला, तुमच्या पत्नीला खूप सुंदर वातावरण दिलं पाहिजे. फक्त फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स आणि आहार देऊन चालणार बरोबर, नाही आहे. बरोबर. त्या इमोशनसुद्धा चांगल्या दिल्या पाहिजेत. आणि याच्यावरती सुद्धा काही रिसर्च पेपर अवेलेबल आहेत आणि जे सांगतात, की इमोशनचा कसा आणि किती परिणाम होतो. ओके. म्हणजे एकंदरीत प्रेग्नन्सीमध्ये त्या स्त्रीचा मूड जपणं खूप गरजेचं आहे आणि तिने स्टार्ट टू एंडपर्यंत हॅपी असणं खूप गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाचं तिच्यासाठी पण आणि तिच्या बाळासाठी पण. आहे. येस. मग या सगळ्या प्रोसेसमध्ये वडिलांची भूमिका काय असते? वडिलांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. वडिलांचे 2 रोल आहेत. एक डायरेक्ट रोल आहे. हं. पित्याकडून बीज पिता हा काय करतो तर बीज देण्याचं काम करतो आणि दिलेला बीज जेव्हा स्त्रीगर्भामध्ये जातो, तो रुजतो, तो प्लासेंटल अटॅच होतो. त्यानंतर त्या बीजाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान देण्याचं काम आई करत असते. थोडक्यात आई कोण आहे तर आई डिझायनर आहे. सो अच्छा. पित्याकडून फक्त बीज गेलेलं आहे, तो डायरेक्ट पित्याचा रोल आहे. आता बीज गेल्यानंतर तो बीज जेव्हा स्त्रीच्या प्लासेंटाशी, स्त्रीगर्भाशी अटॅच झालेला आहे, त्या काळात तो वाढत असताना, तो ग्रो होत असताना आईच्या इमोशन्समधून, आईच्या भावनांमधून, आईच्या कृतींमधून, आईच्या विचारांमधून त्या बीजाची ग्रोथ होत असते. आणि इथे ती ग्रोथ होत असताना पित्यानं जर का ते पोषक वातावरण नाही दिलं, तो तिच्याशी भांडत बसलेला आहे किंवा बरेचदा आपल्याला बघायला मिळतं की कन्सीव्ह केल्यानंतर अनेक कपल्स कन्फ्यूज्ड आपल्याला बघायला मिळतात. हं. पुढे जायचं का नाही हं, जायचं, हं, काय हं, हं, करायचं? हं. आणि या कन्फ्यूज स्टेटमध्ये बरेचदा तो हॅपीनेस, तो सेलिब्रेशन म्हणजे गुड न्यूज मिळाल्यानंतर जे सेलिब्रेशन व्हायला हवं, ते सेलिब्रेशन बरेचदा होत नाही आहे. तो आनंद त्या घरामध्ये नसतो. कन्फ्युजन स्टेजमध्ये पती-पत्नींमध्ये भांडण होत असताना हा प्रवास पुढे जातो आणि मग त्याचा कुठेतरी वाईट परिणाम त्या बाळाच्या बौद्धिक क्षमतांवरती, बाळाच्या शारीरिक डेव्हलपमेंटवरती झाल्याचं आपल्याला आढळून येतं. आणि म्हणून इथे पित्यानं त्या महिलेला जसं की पहिला रोल बीज द्यायचा आहे आणि बीज देण्यासाठी सुद्धा बीजसंस्कार सांगितलेले आहेत. म्हणजे कन्सीव्ह करायच्या आधी 3 महिने मिनिमम पती-पत्नींनी
स्वतःला डिटॉक्स केलं पाहिजे. मग तो विचारांचा डिटॉक्स असेल किंवा शारीरिक डिटॉक्स असेल, तो करून त्यानंतर जर का कन्सीव्ह केलं, तर जसे संत तुकाराम महाराज म्हणतात ना, की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसं ते शुद्ध बीज जर आलं तर त्या बाळाचं पुढची ग्रोथ खूप छान व्हायला मदत होते. सो हा पहिला रोल आणि सेकंड रोल वातावरण देण्याचा रोल. सो हे 2 रोल खूप महत्त्वाचे आहेत.